दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज ना एक मस्त गाडी पलताना दिसली आम्हाला, राहुल भाईंचा बाजी आणि आपल्या बैलाचं नाव काय? अंजीर. अंजीर. खूप चांगली गाडी पळाली आणि आपला गुलाल झालाय, काय सांगाल गुलालाविषयी? खूप आनंद वाटतो आणि असं म्हणजे चांगल्या पायऱ्यात पडलेला जरा वेगळाच आनंद असतो. एक मोठा पैरा म्हणाला तर काय हरकत नाही, आमच्यासाठी मोठाच पायरा आहे. कारण एक राहुल भाईंचं नाव म्हटलं ना तर या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. मोठा आहे, मोठा आहे. आणि त्या पैऱ्यात पळून आज आपला अंजीर चर्चेत येतोय, काय सांगाल? अहो, चर्चेत आल्याशिवाय बैलही भेटत नाही. आम्ही खूप लोकांना पायरे दिलेले आहेत, पण आजपर्यंत आम्हाला कोणाचा पायरा भेटला नाही. मग हा पैरा चांगला कसा बैल. जुलून आला? आता हा भाऊ म्हणजे आमच्या गावातलाच पोरगा आणि जवळचा पोरगा. आणि हा बैल सुद्धा आमच्या गावातच आहे सध्या, म्हणून तो पायरा आला जुलून. नक्कीच ना, बाजीचं ना खूप सारा नाव आहे. मला तर वाटतं अंजीरचं नाव पण त्याच लेवलला येणार आहे थोड्या दिवसामध्ये. येईल येईल, नक्कीच येईल. आणि आपल्या ग्रुपचं नाव सांगा ना, कुठल्या नावाने गाडी पळाली आज? लिमजा बल्मा ग्रुप भाल. हा, आणि राहुल भाईंचा किसन बाजी हा एकच नावाने पळाला का तुमच्या पायऱ्यामध्ये होता? एकाच नावाने पळवली. नक्कीच ना. शुभम पण होता, खूप सारा चांगला. शुभम, गौरव, भाऊ हे सर्व पोरं होते. नियोजन खूप चांगलं असतंय शुभमचा आणि नाही, गौरवचा. चांगला खरंच चांगला असेल. गाडी आपली गेली पळाला त्यावेळेला अपेक्षा होती की आज बाजी 2-3 गुलाल बाजीची पडलेली, पण आज गुलाल झालाय बाजीचा. गुलाल आम्ही 100% करणार. नक्कीच. कारण मला आमच्या बैलावर विश्वास आहे. तो गाडी चिटकून देत नाही. आणि बाजूला बैल असा आहे की त्याचा काही सांगायची गरजच पब्लिकचा नाही. बिताड आहे ना. पब्लिकचा केलं तरी पब्लिकचा बिताड आहे. तो काय सोडत नाही पब्लिकला. एक 1001 दावणीचा बैल म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानास्पद आहे. आपल्या मुलांविषयी सांगा ना अजून. हे बघा, ही जी आमची पोरं आहेत, ही नसेल तर काही नाही. हा माझा वैयक्तिक एकट्याचा नसून या सर्व पोरांचा प्रशांत झाला, बालू, दर्शन, महेश, यतीन ही आमची सर्व पोरं असतील तर खेळ आहे, नाही तर काही नाही. आपल्याला ना समोरून पण गाडी खूप चांगली होती, त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांची खूप इच्छा होती भरपूर दिवसाची खेळायची. आज योगायोगाने झाली आणि गुलाल आपल्याला झाला. गुलाल झाला. खरोखर त्यांचं पण कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण गाडी पळाली, चांगली पळाली. आपल्या मुंबईमध्ये ना मैत्रीचा खेळ दिसून येतोय. अहो, हे बघा, मैत्रीपूर्वक खेळ खेळू तरच हा खेळ टिकून राहील, नाहीतर लवकरच बंदीच्या वाटेकडे जाईल. नक्कीच ना. एक मी म्हटलं तर पारंपरिक मैदान. आज या मैदानासाठी प्रवीण दादा त्यांची टीम संपूर्ण मेहनत घेत आहे आणि त्यांच्यासाठी आपल्या गाडा मालकांसाठी एक उपलब्ध फाटी निर्माण करतोय आणि खूप चांगलं नियोजन होतं. नियोजनाविषयी काय सांगाल? आणि एवढं चांगलं मैदान नाही हो. सर्वांना सेंटर, फाटी पळायला चांगली, नियोजन चांगलं. आणि मला तर वाटतं 1001 दावणीचा होम ग्राउंड म्हटलं तर काय हरकत नाही, होम ग्राउंड. कारण नेहमी या दावणीला किसना, बाजी, मथुर ही बैला गुलालातच असतात. कायम गुलाल. आणि आज सुद्धा बाजी गुलालात आपला. आणि आपला अंजीर जोडी खूप चांगली पळाली. गाडी जेव्हा सुट्टीला होती त्यावेळेला विचार केला का आपला आज गुलाल होईल ना? हे बघा, मग आम्हाला एवढी गॅरंटी आहे की त्याला जर बैलांनी साथ दिली, आम्ही कोणाला सोडत नसतो. तो गाडी पास करून देत नाही, हा पब्लिक तोडत पळतो. गाडी सडली नाही तर गाडी पडत नाही, पळून गाडीला काही होत नाही. राहुल दादा विषयी काय सांगाल? काय आता बघा, ती माणसं चांगलीच माणसं आहेत सर्व. थोडाफार खेळ चुकीचा होतो कधीतरी कुठेतरी, ते आता काय बोलायच्या गोष्टी आहेत. नक्कीच ना. लोकांना भरपूर दिवस झाले बाजीचा गुलाल बघायचा होता आणि अंजीर आणि बाजी ही गाडी पळून आज गुलाल झाला. आपलं नाव सांगा ना पूर्ण. मी थाडीचंद्र मडवी, भालगाव. आपल्या दावणीला कुठली बैल आहेत? अंजीरच आहे का अजून कुठली बैल आहे? अंजीर, कॅप्टन, पिंट्या आणि तो एक नवीन आणलाय कालू, आणि अजून घाटावर आहेत आमची भरपूर सारी बैल. म्हणजे आपण घाटावर आहेत ते हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी आहे सर्व. आपण या खेळामध्ये मला वाटतं भरपूर जुने अनुभव. 15 वर्षाचा अनुभव आहे. 15 वर्ष झाली स्वतःची बैल. काय सांगाल या खेळाविषयी? मग खेळ काय चांगलाच आहे बघा. प्रेमाने खेळू तर खेळ चांगलाच आहे. आपण चिडी नडून खेळू तर त्याला खेळ नाही. नक्कीच ना. घाटावरचं नियोजन कसं असतो? घाटावरचं नियोजन अण्णा पेलवान सासुरवेचे कोरेगाव भागातले अध्यक्ष आहेत ते. त्यांच्याकडे सर्व बैल असतात. विकास ड्रायव्हर तापसी आणि अण्णा पेलवान सासुरवेकर, त्यांच्याकडे सर्व नियोजन असून त्यांच्याचकडे बैल असतात सर्व. नक्कीच ना. सर्वांची मेहनत आज कामी आली. हो, सर्वांची आणि सर्व पोरांची मेहनत. हा ना. मी तर काय दिवसभर आमच्या कामानिमित्त इकडे तिकडे, ही सर्व पोरं करतील तर बैल, नाही तर एकटा दुसऱ्याचा खेळ नाही. कारण एक बैल म्हटलं तर ना, एक सर्वांचा मत आपला असला तर नक्की तो बैल गुलालात राहतो. नियोजन कडक असला तर गुलालात राहतो बैल. आणि मला तर वाटतं आपलं नियोजन खूप चांगला होता. कारण अंजीर आणि बाजी ही गाडी गुलालात राहिली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नेहमी तुम्ही अशाच मोठमोठ्या पैऱ्यात पळा. आज बाजी बैल पण आपल्याच गावात आहेत, भालगावाला. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. किसना बैल पण भालगावालाच आहे. नक्कीच ना. कारण राहुल दादांचं पण आज नक्की तुम्हाला कॉल बिल येणार, कारण बाजीचा पण गुलाल झालाय. शुभ काय आता तो
तोच. नक्की. आणि ही पोरं काय आम्ही सर्व पहिल्यापासून एकत्रच असतो. नक्कीच. शुभम आणि गौरव विषयी काय सांगशील? नाही, चांगली आहेत पोरं, दोघं पण पोरं चांगली आहेत. अं, ते आज नाही मला ओळखत, जेव्हा शुभम तो मथुर घेतला त्याच्या अगोदरपासून ओळखत. मथुर आणि महबूबचा पायरा तोही मीच जुलवलेला आहे. मथुर आणि महबूबचा पहिरा तुम्ही जुलून दिलेला हा, मीच जुलवलेला पायरा आहे. आहे. मस्त पलते गाडी. नाही, आणि ती गाडी काय टॉपच पळणार. आता शेवटी काय बघा, वय झालं, तो बैल खूप आजारातनं निघालेला आहे महबूब. त्यानुसार चालायचं. नक्कीच ना, आता पण महबूब बैल हा आजारातच आहे. पण लोकांची एक इच्छा आहे महबूबला लवकर बरं होऊन मैदानात बघायचे. येईल आणि मथुर महबूब ही गाडी लवकरच पळावी. पळेल. आणि आपला मथुर आहे आणि ना, ज्या दिवशी ती पळेल त्या दिवशी ती गुलालच करेल. नक्कीच गुलालच करेल. आपला मथुर पण ना, आता मागे एक पारेगावचं मैदान झाला, तिथं 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला, सोबत घरणिकीचा राजा होता. त्यावेळेस एक नंबर करायचा होता, थोडी झाली गपलत. नाहीतर एक नंबर करायचा होता, एवढा बैल पळत होता त्या दिवशी. खूप पळतो बैल. बैल एकच नंबर मुंबईच्या करायला लोकांची ना खूप सारी प्रशंसा होताना दिसतोय मथुरच्या विषयी. कारण बैल मुंबईमध्ये पण तसंच पळतो आणि 3 फेऱ्यामध्ये पण तसंच पळतोय. स्पीड कमीच नाही झाला त्याचा. नाही, बैल पळतोच. बैलाचा थोडाफार हवामान पण चेंज केला पाहिजे. आपल्याकडे गरमी जास्त आहे, तिकडे थोडीफार कमी आहे. आणि बैलाचा हवामान चेंज केलाच पाहिजे थोडाफार. बैल पळतो. नक्कीच. चालेल. आजच्या या गुलालासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि नेहमी धन्यवाद. तुमची बैल अशीच गुलालत राहो. धन्यवाद.